मनमाड नगरपालिका प्रभाग क्रमांक 10 मधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण चिन्हाचे उमेदवार राजाभाऊ पगारे आणि अलका रसाळ यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। या रॅलीला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। रॅलीच्या प्रारंभी उमेदवार राजाभाऊ पगारे व अलका रसाळ यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले। तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। त्यानंतर फुले चौक येथून प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली। ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत गायकवाड चौकापर्यंत पोहोचली आहे। ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून केला होता। कार्यकर्ते आणि समर्थकांनी धनुष्यबाण चिन्हाचा वापर प्रचार करत नागरिकांशी संवाद साधलाय व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। रॅलीच्या समारोपाचा कार्यक्रम पुन्हा फुले चौक येथे पार पडला। यावेळी अंजुम कांदे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 10 मधील राजकीय वातावरण चांगले तापल्याचं चित्र पाहायला मिळाले। 2026च्या पोटनिवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 10 याच्यासाठी जी निवडणूक येत्या 20 तारखेला होते आहे, त्याची आज प्रचाराची सांगता अतिशय उत्साहाच्या वातावरणात येथे पार पडलेली आहे। अर्थातच आम्हाला सर्वांना हा आत्मविश्वास आहे की मनमाडची जनता, विशेषतः 10 नंबर प्रभागाची जनता ही अत्यंत सुज्ञ आणि सुप्त मतदान असणारी आहे। नेहमीच ज्या वेळेस निवडणुका झाल्या असतील त्यावेळेस शिवसेना पक्षाला किंबहुना महायुतीला 10 नंबर प्रभागामधनं अगदी मताधिक्यांनी जो उमेदवार उभा असेल त्याला इतकं खूप मतं पडलेली आहेत। मताधिक्यांनी त्याचा विजय झालेला आहे आणि ह्याही वेळेस आम्हालाही फक्त अपेक्षाच नाही तर हा विश्वास आहे की येणाऱ्या 20 तारखेला जे मतदान होणार आहे तिथे शिवसेनेचे आमचे दोन्ही उमेदवार राजाभाऊ पगारे आणि रसाळवेणी त्यांना दोघांनाही अत्यंत जास्तीच्या मतांनी ही पूर्ण जनता जी आहे तो कौल देऊन विजयी करतील। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज।